वाजेरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तुडावेगी प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट यशवंदे महाराष्ट्र भूषण देहू निवासी असं आहे का पहिला दिवस आहे आळंदी निवासी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा उत्कृष्ट असा सर्वांना परिचित असलेला असा हा 3 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाची भूमिका मांडण्यापूर्वी प्रथम नम्र शंकराची सुद्धा जनवडी माता साष्टांगाचा दंडवत दुसरी वंद शारदाजी चितुना जन्माचा वापेशी पाय सुद्धा तिच्या नवजा दंडवत आता वनुदे ब्राह्मण ज्याची पुण्य पावन प्रसन्न होते श्रुतीजन दया माझे नमन दंडवत आता नमरंग भूमिका कृतिण्यासाठी लोका टाळ मोठा सुरती खा दया माझे नमन दंडवत ऐसे नमन सगळ्या राजकथा बोली उघड्या बोला जन आपल्या बाळाचा लगे सकळा नामा मने भीष्मद्रोण तटा जैत्र जला गंधारणी लोत्पला चल्ली ग्रावती कृपेण वने करणे नवेला कुला कलावद्य जीवोदरारथवतारम कलांगा तेजो दिकामोदि वक्त्रम कलानिशवादा पनोदार दक्षम समाधि समृद्धि भजी ज्ञान देवम ओम नमो ज्ञानेश्वर पावन झालो चराचरी मस्तक पायावरी
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे ही प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा असून या अभंगामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज नामाचं वर्णन करतात. विठला विठला आज भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादानं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला हे अखंड हरिनाम सप्ताह असे हरिभक्त प्रायण परमपूज्य गुरुवर्य आदरणीय श्री ज्ञानोबा महाराज मकोरीकर सप्त्याचा आजचा हा कितवा दिवस आहे मंडळी? पहिला दिवस. आणि पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आलेली सेवा घडून आणणारी आपल्याच गावचं रत्न गायनाचार्य गायन सम्राट ज्यांचं हिंगोली जिल्ह्याच्या बाहेर नाव आहे असे हरिभक्त प्रायण गणेशराव महाराज वडचुनेकर व समस्त सर्व गावकरी मंडळी बरं का, यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योगाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. म्हणून कार्यक्रमाला लाभलेली श्रोते मंडळी, भजनी मंडळी, महाराज मंडळी सर्व परिचयाचे एक एकाहून बळीरी फक्त कमी मी आहे. विठाला विठ्ठल. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे गायन सम्राट गायनाचार्य आमचे दिनकर महाराज कोली पिंपरीकर, त्याचबरोबर आमचे गायनाचार्य गायन सम्राट भजनामधलं जुनं खोड आमचे मारुतराव महाराज हत्तेकर, त्याचबरोबर आमचे गायनाचार्य विलास महाराज पिंपरीकर, त्याचबरोबर आमचे धनवे महाराज नाही का बरोबर ना, त्याचबरोबर दुर्जुनेकर आमचे राम महाराज पिंपरीकर, त्याचबरोबर गणेशराव महाराज वडचुनेकर, त्याचबरोबर आमचे रोहिदास महाराज पलीकडले पिंपरीकर महाराज आणि आता ज्यांनी चाल म्हणली भीमराव महाराज, तिकडे टोपीवाली महाराज प्रल्हाद महाराज होडीकर, इकडं टोपीकर महाराज नाव आठवत नाही बरं, आणि आमचे विठ्ठल महाराज ते बाबा आणि विनेकरी बाबा आणि चोपदार बाबा आणि इकडली चोपदार बाबा बरं का, आणि ज्यांच्या हातातून गोड असा मृदंग तुम्ही ऐकता असे मृदंगाचार्य आमचे बांगर महाराज नाही का मकोडीकर, त्याचबरोबर ज्यांच्या मुखातून रसाळ वाणीतून तुम्ही आज प्रथम दिवसाची गोड या ठिकाणी भागवत कथा श्रवण केली असे हरिभक्त प्रायण महाराज आमचे विक्रम महाराज चिलगर प्रॉपर त्यांचं गाव बिडे, अतिशय त्यांच्या गोडवाणीतून तुम्ही आज प्रथम दिवसाची या ठिकाणी कथा श्रवण केली. सज्जनो, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर करा क्षमा, अपराध बरं का. आज प्रथम दिवस आहे आणि सुंदर महाराज पहिल्या दिवसाची सेवा तुम्ही माझ्या वाटेला दिलेली आहे. या प्रथम सेवेसाठी आज दिवसभरामध्ये तुम्ही जे जे कार्यक्रम पार पाडले, ज्यांच्या मुखातून गोड असं मधुरमय पारायण तुम्ही ऐकलं, असे हरिभक्त प्रायण परमपूज्य गुरुवर्य आदरणीय श्री विठ्ठल महाराज मकोडीकर तेही या ठिकाणी हजर आहेत. त्यांना देखील कोटी कोटी धन्यवाद. अजून कोणी महाराज असतील त्यांना देखील कोटी कोटी धन्यवाद. आणि बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी तुम्हा देखील कोटी कोटी धन्यवाद. पहिल्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेला आलेली आहे. पहिला दिवस म्हटलं की महाराज कीर्तनकार बंधनामध्ये असतो. तुम्ही म्हणसाल महाराज का? कारण वारकरी संप्रदायामध्ये 3 कीर्तन फार बंधनामध्ये आहे. पहिलं कीर्तन नामपर असावं, 7वं कीर्तन मागणीपर असावं आणि 8वं कीर्तन म्हणजे जो आपण त्याला काय म्हणतो काल्याच्या रूपातून आपल्याला काहीतरी घ्यायचं असते. म्हणून ही 3 कीर्तन वारकरी संप्रदायामध्ये बंधनकारक आहे. आणि बंधनाच्या व्यतिरिक्त जर आपण कीर्तन करीत असेल तर त्या कीर्तनाला 0 किंमत आहे. विडाला कीर्तनकार केवढाही जरी असेल आणि नेमात
महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त जर कार्य करत असेल त्याला झिरो किंमत आहे. तो महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जरी असला तर वारकरी संप्रदायाने जे नेम लावून दिलेले आहेत त्या नियमानुसार माणसाने कार्य करावं. आज प्रथम दिवस आहे म्हणून मायबापू जेवढं तुमच्या गावकऱ्याचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. तुम्ही म्हणसाल महाराज का? कारण ज्या वेळेस आम्ही गावामध्ये शिरलो तुमच्या लाईस्पीकरचा आवाज एवढा होता महाराज, एवढा होता की आतापर्यंत मी कोण्याच भागामध्ये पाहिला नाही. विठ्ठल अहो सप्ताह तर तुमच्या गावचा मोठा होतोच होतो. याच कारण ही संताची कृपा आहे. संताची कृपा झाल्याशिवाय कार्याला शोभा येत नाही. आणि पहिलेही तुमच्या गावचं नाव मोठंच होतं नाही का? आता महाराजासारखे व्यक्ती या ठिकाणी असल्यानंतर महाराज काय कमी आहे? काहीच कमी नसते, लक्षात ठेवा. पण संत आपल्या जवळ पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. बरेच दिवस महाराज तुमच्या गावचं नाव लौकिक होतं बरं का गणेशराव महाराज. पहिला कार्यक्रम फार सुंदर तुमचा होता. फार हिंगोली जिल्ह्यामध्ये तुमच्या गावचं नाव होतं. पण महाराज मला वाटतं थोडासा गॅप पडला होता नाही का? पडला होता. पण आता एकच करा, लहान करा मोठा करा पण गॅप पडू देऊ नका, एवढीच विनंती आहे तुम्हाला. बरोबर ना? आहे ना तयारी? आहे ना? मग वाजवा एकदा टाळ्या तुम्हीच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. का पीक जर चांगलं यायचं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर डामकी कधी पडू द्यायची नाही बर का? सप्ताहामध्ये डामकी घुसली की सप्ताहाचं वाटोळ झालं एवढं विसरू नका. पण इथं तसं नाही. इथं सर्व चांगली मंडळी आहे. पण एक सांगून जातो, आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी महाराजांचं सांगायचं हे कर्तव्य असतं बरं का महाराज. म्हणून असे हे डामके पडू देऊ नका. मधातले गॅप आहेत नाही अशी ते उद्यापासून पडू देऊ नका. कारण असे जर गॅप पडले महाराज तर पीक व्यवस्थित येणार नाही ना, उत्पन्नही चांगलं होणार नाही. होईल का बरं? तुम्ही शेतकरी माणसा, तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे. म्हणून पीक जर चांगलं यायचं असेल तर शेतामध्ये रान कसं दिसलं पाहिजे आपल्याला? एक सारखं दिसलं पाहिजे बरं का? पब्लिक थोडी असू द्या पण एक सारखी जर बसली तर कीर्तनकारालाही आनंद वाटतो. आणि त्यातल्या त्यात अजून सांगतो तुम्हाला, वक्ता केवढाही आणला आणि समोर जर श्रोता जर नसेल तर वक्त्याला झिरो किंमत आहे. विठाला विठाला. म्हणून मायबापू पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी एवढी श्रोती मंडळी महाराज आनंद वाटला. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला तर असं वाटते, मी वर्णन करत नाही पण वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहत नाही बरं का? आपल्या भागाचं रत्न आणि तुमच्या गावचं देखील रत्न हे म्हणजे आमचे गणेशराव महाराज. महाराज तुम्ही म्हणसाल महाराज तारीख घेतली म्हणून वर्णन करायला लागले का काय? अजिबात नाही. पण त्यांचं कौतुक पाहून असं मला वाटते त्यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा तुम्ही. का महाराज परमार्थाविषयी एवढी तळमळ एवढी निष्ठा आहे की तुमच्या भागातलं सांगत नाही मी. ज्या ज्या ठिकाणी आमचे कार्यक्रम होतात त्या त्या ठिकाणी महाराज मनामध्ये कुठला स्वार्थ न बाळगता, प्रसंग रात्रीचा असो का दिवसाचा असो, अंतकरणातून सेवा करतात महाराज. मी सेवेला फार मोठेपणा देणारा माणूस आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आल्या आल्या बघितलं महाराज काय पंक्ती, काय जेवण झालं. पहिल्या दिवशी एवढी शोभा. आमचे विलास महाराज तर महाराज डोक्यातूनच घाम फुटला त्यांच्या. काय महाराज पंक्तीत म्हणले, किती आनंद आहे. काय तरुण मंडळी आहे महाराज. आणि या ठिकाणी म्हाताऱ्या माणसाचं काम नाही. मी नेहमी सांगत असतो कीर्तन,
नटे हरी कीर्तनात. महाराज इथं तरण्या माणसाचं काम आहे, म्हाताऱ्या माणसाचं काम नाही. तुम्ही म्हणता महाराज का म्हाताऱ्या माणसाचं काम नाही, ते मी तुम्हाला समोर समोर सांगणार आहे. पण ऐका माय बापू, इथं तरण्या माणसाचं काम आहे, तरुण माणसाचं काम आहे. तरुण माणसं जर इथं आले तर लय आनंद आहे. आता ही तरुण पिढी समोर येऊन बसली महाराज, किती आनंद आहे हो. आहे ना. आणि यांच्यावर जर असे संस्कार पडले तर महाराज जीवनामध्ये वाया जातील का? नाही जाणार. म्हणून मायबापू हात जोडून विनंती आहे, लय मोठा नका परमार्थ करू, थोडा करा पण ओरिजिनल करा. कारण परमार्थ करीत असताना मी नेहमी सांगत असतो, परमार्थ करीत असताना महाराज त्या परमार्थाचा माणसाच्या मनाला उल्हास असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अतिशय आनंद आहे मायबापू, ज्यांच्या दरबारामध्ये सुंदर भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम तुम्ही पार पाडत आहात असे बजरंगबली मारुतीराय. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. मारुतीरायांच्या दरबारामध्ये पहिल्या दिवसाची सेवा आहे. सज्जनो मायबापू, ज्या मारुतीरायचं जर आपण वर्णन केलं तर त्या मारुतीरायने जीवनामध्ये काय कार्य केलं, कार्याची पावती नेमकी काय आहे. मारुतीरायच्या जीवनामध्ये मारुतीरायनं महाराज ज्याला प्राप्त करून घेतलं त्या बाबाचाच मी आज पहिल्या चरणामध्ये उल्लेख आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. माझं कीर्तन चौरंगीचे आहे बर का. मारुतीराय जन्माला आले. जन्माला येण्याच्या अगोदर त्यांच्याच आईनं काय केलं होतं, काय केलं? अंजनी मातेनं काय केलं? तपासाठी नाही का महारुद्र आले पोटी. महाराज अंजनी मातेनं तप केलं होतं म्हणून उदरामध्ये साक्षात जगाचा मालक ब्रह्मांड नायक हनुमंतराय जन्माला आले. बरं, हनुमंतराय जन्माला आल्याच्या नंतर हनुमंतराय नेमकं काय केलं हो? हनुमंतरायानं महाराज रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, म्हणजे राम नामाचा जप केला. आणि राम नामाचा जप केल्यामुळं जगाचा मालक ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्राला प्राप्त करून घेतलं. विठ्ठल विठ्ठल. हनुमंतरायाचं जर आपण वर्णन केलं महाराज, पहिला दिवस आहे म्हणून सांगा लागलो, हनुमंतरायाचं जर आपण वर्णन केलं तर हनुमंतरायानं आपल्या जीवनामध्ये किती पदव्या प्राप्त केल्या एका मिनिटामध्ये सांगून जातो. हनुमंतरायाचा जर विचार केला तर हनुमंतरायानं महाराज ज्याच्यावर विजय मिळवला ते तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मवानर युद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. मनोजवम मनावर विजय, मारुततुल्य वेगम वाऱ्यावर विजय नाही महाराज, मनावर वाऱ्यावर बुद्धीचे दैवत आहे. म्हणून मी सांगत असतो हनुमंतराय तुमच्या जवळ आहेत. हनुमंतरायाकडे काही मागणी करायचं असेल ना तर काही करत बसू जाऊ नका, फक्त एकच करा, हनुमंतरायाकडे बुद्धी मागत जा.
अशा 5-6 गोष्टीवर हनुमंतरानं विजय मिळवला. याच्यामध्ये पूर्ण चिंतन आलेलं आहे. जास्त सांगायचं नाही, 10:30च्या पुढे जायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. चिंतनाची गोडी हनुमंतराला लागली आणि त्या चिंतनाद्वारे प्रभू रामचंद्राला प्राप्त करून घेतलं. कोणी घेतलं? हनुमंतरानं घेतलं. ठीक आहे, हनुमंतराय प्रभू रामचंद्राचं वर्णन करतात, याच्यावर नवल नाही. पण ज्यांची सेवेकरता ज्यांचा अभंग आपण निवडलाय, ज्यांचं राहण्याचं ठिकाण कुठले, ते राहणारे कुठले, ज्याचं वास्तव्य कुठले, ते म्हणजे आळंदी निवासी, आणि ते म्हणजे आमचे माऊली ज्ञानोबा आहे. ते ज्ञानोबा आहे ज्या आरती राम नामाचं वर्णन करतात, त्या आरती माऊली ज्ञानोबा राहिलं. माऊलीच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अनुभव आलेला असावा, तेव्हा माऊली वर्णन करतात. अहो मी सांगत असतो, वर्णन कोणीही करू नये, कोणाचंही करू नये, कोणापुढेही करू नये. विठ्ठल विठ्ठल. वर्णन करण्याकरता अनुभव लागतो, तेव्हा माणसाने माणसाचं वर्णन करावं. उगाच उठलं सुटलं कोणी कोणाचं वर्णन करत असं जमल का महाराज? नाही जमणार. मृदंगाचार्य महाराजांचं वर्णन मृदंगाचार्य महाराजांनी करावं, कीर्तनकाराचं वर्णन कीर्तनकारांनी करावं. आणि आपण जर उलट सुलट कारभार करत बसलो तर फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय जे वर्णन करतात, त्या अर्थी माऊली ज्ञानोबाराय काही कमी नव्हते. माऊलीकडे काय कमी होतं बरं? या चिंतनाचं वर्णन जर माऊली ज्ञानोबाराय करत असतील तर माऊलीकडे चिंतन कमी होतं, ज्ञान कमी होतं. ऐकायला जड जाईल, कमी होतं माऊलीकडे ज्ञान. अहो माऊलीकडे ज्ञान कमी नव्हतंच. ज्ञानाचं सागर. माऊली ज्ञानोबाराय काय? ज्ञानाचा सागर आहे. अहो सागर म्हटल्यानंतर विषय संपला ना. सागर म्हटल्यानंतर विषय संपला महाराज. सागरामध्ये किती ज्ञान आहे? अहो सागरामध्ये उदाहरणार्थ जेवढं पाणी आहे, सागरामध्ये जेवढं पाणी, त्या पाण्याचं मोजमाप करता येईल का महाराज? नाही करता येणार. एवढं माऊलीकडे ज्ञान होतं, त्या ज्ञानाचं मोजमाप करता येणार नाही. कारण माऊलीचं जर वर्णन केलं तर माऊली ज्ञानोबाराय उपजता ज्ञानी. अहो जन्माच्या अगोदर ज्ञान नाही का? मग तिथं काय कमी आहे? काहीच कमी नाही. एवढं ज्ञान जर त्यांच्याकडे असेल, ते जर महाराज इकडं वर्णन करतात, ते काय म्हणतात? अरे बाबा मी ज्ञानी नाही. एवढा ज्ञानी असून ज्ञानी नाही म्हणतात बरं का. आणि आताकडे 2-4 अभंग पाठ झाली, विठ्ठल महाराज नाही का लोक कशी करतात? बोलू नये नारदाची गादी. विठाला विठाला. 2-4 अभंग झाले की महाराज अशी छाती फुगवितात. मला वाटतं यार फुगू नको, शांत बस. बेलकीसारखं किती फुगला ना ते एक दिवस पटकन फुटून जाशील.
कारण मी जे कीर्तनकार घडलो, मी सामान्य कीर्तनकार नाही घडलो महाराज. मला लहानपणापासून अभ्यास आहे. मी विठ्ठल महाराज, ज्ञानोबराव महाराज, हे जे महाराज लोक मंडळी आहेत महाराज, यांच्यामध्ये माझं लय जीवन गेलंय. तेव्हा ही गादी प्राप्त झालेली आहे. ही गादी सर्वसामान्याची नाही. मी सांगत असतो, प्रमार्थ जरी करायचा असेल तर प्रमार्थामध्ये महाराज बाहेर रूपाचं सोंग काही कामाचं नाही. प्रमार्थामध्ये ओरिजिनल सोंग लागते, ओरिजिनल. नाही तर जगामध्ये एवढे बाहेर रंगाचे ढोंग चाललेत महाराज. काल परवा एक कीर्तन झालं, सांगत नाही, गावाचं नाव सांगत नाही. तिथं जाऊन कमीत कमी 5 ते 10 हजार समाज होता. गणेशराव महाराज खोटं बोलत नाही. रुपये 30,000 रुपये दिले महाराज. किती दिले? 30,000 रुपये दिले. आमच्या विलासराव महाराजांनी वर्णन केलं, म्हणलं काहीच करू नका, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. पण महाराज लक्षात ठेवा, या ठिकाणावर येऊन जर आपण समाजाची दिशाभूल करत असेल तर जीवनामध्ये फार मोठी हानी आहे. विठाला विठाला. इतर ठिकाणी केलेलं कृत्य, इतर ठिकाणी केलेलं पाप हे नाहीच करण्यासाठी आपण या ठिकाणावर येतो. आणि इथं येऊन जर आपल्या हातून पाप घडत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही. लक्षात ठेवा. म्हणून मायबापू, आपण आपला विचार करा. अरे ज्या जीवनामध्ये भगवान परमात्म्यानं तुम्हाला जन्माला घातले, त्या जीवनाचा कधी कधी प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. एक ना एक दिवस आपल्याला या ठिकाणाहून निघून जायचं, एवढं विसरू नका. मग आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाने नेमकं काय कार्य करावं याचा कधी कधी विचार केला पाहिजे. बरं का महाराज, कधी कधी विचार केला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, बाबा अरे दुसरं काही करू नका, दुसरं अजिबात काही करू नका. जिथं तुम्ही बसले, तुम्ही ज्या जागेवर आहात त्या जागेवर राहून फक्त माझ्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. बैसल या ठाई म्हणता राम राम. दुसरं काही करत बसू नका, दुसरी उपाधी डोक्यातच घेऊ नका. काही काही बहादर असे भेटतात, काही काही महात्मे असे भेटतात, काही काही माणसं असे भेटतात, ते म्हणतात महाराज अहो ज्या देवाचं चिंतन करायचं, त्या देवाचं गुणगान करायचं, नेमकं करावं कोण्या देवाचं? अहो त्याच्यासाठीच आमच्या माऊली ज्ञानोबाने त्याचं उत्तर दिले पहिल्या चरणात.
दोन्ही साजेरी नाही खा आणि हृदय मंदिरी स्मराकारे. अरे राम आणि कृष्ण हे दोन नाव लय श्रेष्ठ आहेत. मग या दोन नावाचं उच्चारण कर आणि उच्चारण केल्याच्या नंतर अंतकरणामध्ये साठव. सोपा मार्ग नाही खा. नाम किती सोपे, लय सोपे महाराज. पण तर महाराज म्हणतात घेणारा फक्त शहाणा लागतो. बरं तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी शहाणा तू. आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घे. इथं घेण्यासाठी फक्त मनुष्य शहाणा लागतो, येड्या गबाळाचं काम नाही. तुम्ही म्हणसाल महाराज का? मी तर कधी कधी सांगत असतो गणेशराव महाराज, खरं सांगत असतो बरं का. तुम्हाला माझा राग येईल, हरकत नाही. परमार्थ जरी करायचा असेल ना महाराज, खरंच सांगतो तुम्हाला 40 वर्षाच्या आतच परमार्थ चांगला होतो बरं का. 40 वर्षाच्या नंतर नाही. तुम्ही म्हणता महाराज का हो, 40 वर्षे झाल्याच्या नंतर काय काय हाल होता सांगू तुम्हाला. सांगू तुम्हाला काकड्यातलं प्रमाण सांगू तुम्हाला. काकड्यातलं नकमुख गळू लागले लाळ आणि शंभूळ आणि मग तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. नंतरची स्टेप सांगायला लागलो बरं का. म्हणून 40 वर्षाच्या आतमध्ये माणसाने चांगला योग्य रीतीनं परमार्थ साधावा. तुम्ही म्हणसाल महाराज का हो, सांगू का तुम्हाला. तुम्ही ऐकले पण तरी सांगतो. विठ्ठल विठ्ठल 40 वर्षाच्या नंतर कसे हाल होतात एका मिनिटात सांगतो. आता माणसाच्या आयुष्याचा जर विचार केला महाराज, तर मुळामध्ये माणसाचं आयुष्य किती वर्षे? 40 वर्षे. किती वर्षे? 40 वर्षे. 100 वर्ष नाहीत. 100 वर्ष आयुष्यात नाही महाराज आपलं. 100 वर्ष झालं कसं ऐका. 100 वर्ष कसे झाले? अहो गाढव, पुत्र आणि बैल हे तिघजण महाराजांना जास्त आयुष्य झालं म्हणे. घरानं घेऊन गेले देवाकडे. सांगितले देवा, कुत्र्यानं सांगितलं देवा एवढे वर्ष आम्ही जर भीक मागून खायचं लोक कसे जगतील आम्हाला. हा मग भीक मागून खायचं म्हणजे इतकं सोपं आहे का? सोपं आहे नाही महाराज. आता कलियुगात लयच अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल देवा एक काम कर, आमचं आयुष्य कमी कर. मग देवाला थोडीशी दया आली. बैलानं घरानं मांडलंय देवा, अरे किती दिवस हमारी करायची, एवढं आयुष्य म्हणलं मी मरून जाईल ना, देवा आयुष्य कमी कर. देवाला दया आली. मग देवानं काय केले, तिघाची 20-20 वर्षे काढली गणेशराव महाराज. आणि 20-20 वर्षे काढल्याच्या नंतर देव फार बुद्धिवान आहे बरं का, लय बुद्धिवान आहे. या बुद्धिवान जर या शब्दावर जर बोलत बसलो तर कीर्तन इथंच संपल महाराज आपलं. विठ्ठल विठ्ठल चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सगळा म्हणे धन्य तुमचे विठोबा. चला देव फार बुद्धिवान आहे, सोडून द्या विषय. भगवान परमात्म्याने काय केलं आता या विषय मग कोणाला द्यायचं. मग भगवान परमात्म्याने विचार केला या कलियुगामध्ये या वृत्ती लोकांमध्ये सर्वात श्रेष्ठ बुद्धिवान चांगला मनुष्य कोण आहे ते म्हणजे माणूस.
आणि मग हे 60 वर्षे काढले ते माणसाला दिले 60 आणि 40 किती वर्ष झाली 100 आणि 100 झाल्याच्या नंतर माणसाचे खरे 40 झाले आणि 20 वर्षे लागले की माणूस बैलासारखं घरामध्ये वागते. इथली नाही वागत तिकडलं सांगा लागलं. इथली चांगली माणसे बैलासारखे वागतात. घरातले माणसं म्हणतात काय बैलासारखं वागायले. बैलासारखं वागणं आयुष्य बैलाचे आणि बैलाचं आयुष्य संपलं की माणूस त्याच घरामध्ये राहून कुत्र्यासारखं फडफड 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 बोलते. माणसं म्हणतात काय कुत्र्यासारखं बोला लागलं नाही. आयुष्य कोणाचे कुत्र्याचं आणि शेवटचं आयुष्य येते ना गाढवाचं. माणूस कुठेही डोळते कुठेही बेंडके टाकतो. घरातले सनबाई म्हणते का हो सासरे बोला सांगा म्हणे कुठेही बेंडके टाका लागले. बाईल म्हणून खरं नाही का आणि मरता तरी बरं. नाशिले घर थुंकून या. महाराज शेवटचं आयुष्य लागेल की माणूस त्या घरामध्ये कुठेही बेंडके टाकते कुठेही थुकते. मग घरातले लोक वय टाकतात आणि जे ओरडतात त्याचं कारण आहे महाराज ते आयुष्य कशाचे गाढवायचे. मला पॉईंट इतकाच सांगायचा. पॉईंट समोर आला म्हणून बोलला मी महाराज की माणसाचं आयुष्य फक्त 40 वर्षाचं आहे. बाकीचं आयुष्य हे उसणं आणलेलं आहे. म्हणजे त्याला एक ना एक दिवस द्यावा लागणार आहे. म्हणून आहे त्या स्थितीमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये माणसाने परमार्थ साधावा. एकदा आयुष्य निघून गेलं पुन्हा चान्स नाही. म्हणून आमचे माऊली ज्ञानोबा महाराज सांगा लागले रे बाबा अरे आहे त्या आयुष्यामध्ये एकच कर. राम नामाचा जप कर कृष्ण नामाचा जप कर. राम आणि कृष्ण या 2 नावाचा जर जप केला आणि तुझ्या अंतकरणामध्ये जर साठवला तर तुझ्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक जीवाला आव्हान आहे. प्रत्येक जीवाला आव्हान आहे. इथं आल्याच्या नंतर एकच करा आपली आपण सुटका केली.
असो, महात्मा असो, पुरुष असो, प्रत्येकानं आपली आपण सोडवणूक केली पाहिजे. मग कशा पद्धतीनं करायची हे प्रत्येक माणसाच्या हातामध्ये. बरं का, काही संसारामध्ये सोडवणूक करतात आपली शेवट संसारातच. आता संसारातल्या व्याख्या तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, पण महाराज म्हणतात संसारातून आपली सोडवणूक झाली पाहिजे. ज्याने ज्याने संसारातून सोडवणूक केली ते देवापर्यंत जाऊन पोहोचले, आणि ज्यांनी संसाराची सोडवणूक न्यायच्या अवस्था नाही झाली ते संसारातच मेले. विठ्ठल विठ्ठल. माय बापू, हात जोडून विनंती आहे, पहिला दिवस आहे, देहाचा विचार करा. देह जाईल जाईल याची काळोबा खाईल एवढं विसरू नका. महाराज म्हणतात रे बाबा, आज ज्या घरामध्ये राहतोय त्या घरामधून तुला एक ना एक दिवस निघून जावं लागणार. एक ना एक दिन निकलना पड़ेगा, मौत जब तुझको एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. महाराज, एक दिवस या ठिकाणाहून जावं लागणार आहे, एवढं विसरू नका माय बापू. आणि म्हणून आहे त्या संसारामध्ये आपली आपण सोडवणूक करा, कारण सोडवणूक करण्यासाठी जगाच्या मालकाने तो पाठवलंय. मग पाठवल्याच्या नंतर प्रत्येक माणसाने सावध झालं पाहिजे का नाही? माणसं बेसावध राहतात. इथं सावध व्हा. सावध झालो सावध,
प्रमाण देत गेलं तर 4 वाजेपर्यंत सोडणार नाही बरं का. मी कट मारायच्या मागे, कारण बरोबर 4:30 10:30च्या आत आपला कार्यक्रम झाला पाहिजे. पण मी टायमाच्या पुढे जात नाही बरं का. आणि असे जर तुम्ही चालू ठेवसाल तर बरोबर 4च पुन्हा लोक म्हणतील हे कोण आणलं होतं रे, असं होऊ नये. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. इथं माणसाने सावध राहिलं पाहिजे महाराज. इथं आपण ते कार्य करण्यासाठी आलेलो आहे. पण प्रत्येक माणसाने आपापला विचार करा माय बापू. कारण मी सांगत असतो माणसाचा धर्म कोणता आहे, सरळ सरळ एका वाक्यात सांगून जातो. माणसाचा धर्म कोणता आहे, माणसाने माणसाचा धर्म सांभाळला पाहिजे महाराज. जसं देव देवाचा धर्म सांभाळतो, संत संताचा धर्म सांभाळत असतात, तसं माणसाने माणसाचा धर्म सांभाळला पाहिजे. आता माणसाचा धर्म कोणता आहे, एकच आहे महाराज. ते बी माणसाने माणसाच्या जीवनामध्ये खरं बोललं पाहिजे बरं का. खरा तो एकचे धर्म जगा प्रेम रे पावे, जगा प्रेम रे पावे, जगाला प्रेम रे पावे. नाही का, हा माणसाचा धर्म आहे. माणसाने माणसाच्या जीवनामध्ये खरं बोललं पाहिजे, खोटं बोलू नये. खोटं बोलले की त्याचे परिणाम काय होतात कितीतरी उदाहरण दे तुम्हाला देता येतील. कारण मी भागवतकार आहे. एकदा जर सांगत बसलो तर अख्खा दिवस कमी पडेल आपल्याला. म्हणून मायबापू या जागेवर येऊन खोटं कधी बोलायचं नाही. माणसाच्या जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने खरं बोलायचं, हा माणसाचा धर्म आहे. चला, संताचा धर्म कोणता आहे, संतांनी संताचा धर्म सांभाळा. देवाचा धर्म कोणता आहे, देवाने देवाचा धर्म सांभाळा. आता देवाने कोणता धर्म सांभाळा, 1 मिनिट ऐका. देव बरोबर आपला धर्म सांभाळत असतो. देवाचा धर्म एकच आहे की ज्या भक्तावर संकट आलं की भगवान परमात्मा त्यांचा सांभाळ करत असतो, म्हणजे त्यांच्या धर्माचं तो रक्षण करत असतो. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, भक्ताचा सांभाळ करतो, दुर्जनाचा नाश करतो. हा देवाचा धर्म आहे. देवाचा धर्म कसा आहे सांगू तुम्हाला. तुम्ही ऐकला असेल तरी मी सांगतो, समोर विषय आला म्हणून बोलतो. विठाला विठा देवाचा धर्म कसा आहे ऐका. देव धर्म कसा सांभाळतो, मला वाटतं मी त्या दिवशी पण सांगितलं होतं. पुण्यतिथी त्या दिवशी कीर्तन होतं ना आपलं, त्या दिवशी सांगितलं होतं देवाचा धर्म. पण पुन्हा सांगतो ऐका. देवाचा धर्म देव सांभाळतो, पण माणसं माणसाचा धर्म सांभाळत नाही. ही कलियुगाची स्थिती आहे. ज्या टायमाला धर्मराजा द्यूत खेळत होते, द्यूत नाही का महाराज. आता द्यूत म्हणजे काय, जुगार. जुगार म्हणजे काय, आताचे काय बाबा, पत्ते. पत्ते खेळण्याचं ज्ञान हे धर्मराजाकडे नव्हतं. पण धर्मराजा पत्ते खेळत असताना महाराज जेवढी प्रॉपर्टी होती तेवढी प्रॉपर्टी डावावर मांडली. त्यांचा डाव 10 रुपयाचा आणि 20 रुपयाचा नव्हता नाही का महाराज. 10 रुपयाचा 20 रुपयाचा होता का नाही. त्यांचा डाव चालायचा 50-50 एकर, 100-100 एकर. पण ते डाव कसा होता, जरासंधाच्या हाडाच्या कवड्या, त्या कवड्या टाकत जायच्या. कवड्या उलट्या पडल्या. सर्व ज्ञानी मंडळी आहे. मायबापू, जेवढी संपत्ती होती तेवढी धर्मराजा त्या डावावर हारल्या गेली. शेवटी धर्मराजाने सांगितलं माझ्याजवळ सर्व संपलं. पण दुर्योधनाने एकच वाक्य सांगितले, बाबा तुझ्याजवळ सगळं संपलं बरोबर आहे, पण एक नाही, एक राहिले शिल्लक. म्हणजे काय, ते म्हणजे द्रौपदी. आणि मग महाराज द्रौपदीलाही डावावर मांडलं आणि द्रौपदीलाही धर्मराज त्या डावावर हारल्या गेली. मग शेवटी दुर्योधनानं सांगितलं दुःशासना जा द्रौपदीला घेऊन ये. द्रौपदीला भरसभेमध्ये आणलं महाराज. आणि भरसभेमध्ये आणल्याच्या नंतर देवाचा धर्म सांगा लागलो. भरसभेमध्ये आणल्याच्या नंतर द्रौपदी मातेचं वस्त्रहरण चालू होतं, वस्त्रहरण. तेव्हा द्रौपदी मातेनं जगाच्या मालकाकडे पाहिलं. जगाचा मालक आले आणि ज्या वेळेस ज्या सभेमध्ये आणलं महाराज, सभेमध्ये आणलं, पण जगाचा मालक
पंजळी नाही कसं बी माझी आणि ती वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली साक्षात जगाचा मालक वस्त्र बनले म्हणजे महाराज भगवान परमात्मा वस्त्र बनले. मला पॉइंट इतका सांगायचा की देवानं देवाचा धर्म सांभाळला बरं का मला. देव जर देवाचा धर्म सांभाळतो तर आपण आपला धर्म सांभाळला पाहिजे. आपण वारकरी संप्रदायामध्ये राहून देखील आपण एकमेकाची किंमत नसेल तर जीवनामध्ये हानी आहे. आणि महाराज मी लय बोलत असतो परमार्थ थोडा करा पण चांगला करा. समाजाला आवडेल असा परमार्थ नका करू, देवाला आवडला पाहिजे असा परमार्थ करा. सप्ते खूप झाले महाराज, कार्यक्रम खूप झाले. मी पण आता सांग कुठं बोलत नाही, नारदाच्या गादीवर सांगतो. मोठाले कार्यक्रम केले, मुंबईपर्यंत जाऊन कार्यक्रम केले महाराज. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये फार मोठा कार्यक्रम केले, मुंबईपर्यंत यायचं. पण मला एकच सांगायचं, सप्ते किती मोठे केले त्याच्यामधून जर आपण काहीच घेत नसल तर पालथ्या घागरीवर पाणी टाकल्याप्रमाणे लाख 2 लाख 5 लाख रुपये आपण खर्च करतो. पण कशासाठी? त्याचं कारण आहे या सप्ताहामधून महाराज माणसाने काही ना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे बरं का, काही ना काहीतरी नेलं पाहिजे. तर सप्ताहाचं सार्थक आहे. नाहीतर टाइमपास म्हणून जर आपण सप्ताह करत असेल झिरो किंमत आहे. जसं तुम्ही आज या तुमच्या गावामध्ये तुम्ही सुंदर हे रोपट लावलं, आता लावलं ना, पण लावल्याच्या नंतर आता हे मोडण्याचा प्रयत्न करू नका बरं का. खरंच सांगायला लागलो तुम्हाला, कारण याचे संस्कार लहान छोट्या बाळावर होणार. वारकरी संप्रदायाचे संस्कार ज्या बाळावर झाले, ज्या मुलावर झाले, त्यांच्या विचाराची धारणा बघा तुम्ही. पहा तुम्ही आजही या गावामध्ये परमार्थ नाही, ते गाव कसं लागते तुम्ही आजही चक्कर टाका त्या गावामध्ये. म्हणून मायबापू आज खोटं सांगत नाही, आमच्या स्वतःच्या गावामध्ये 5 सप्ते होतात महाराज. किती होतात? 5 सप्ते. कोण्या सप्त्याला खर्च कमी होत नाही. तरी लोक म्हणतात महाराज एकादशीला भजन ठेवा. दिनकर महाराजाला विचारा, सर्व भजनी मंडळीला माहिती का इतका उल्हास आहे महाराज. म्हणून मायबापू उल्हास ठेवला पाहिजे. कारण आपण जन्माला आलो, एक दिवस जाणार आहे म्हणून पहिला दिवस आहे म्हणून सांगायला लागलो. पहिला दिवस कीर्तनकारी बंधनामध्ये असते म्हणून तुम्हाला सांगायला लागलो. उद्यापासून येणारे कीर्तन फार गोड चिंतन होणार आहे नाही का. मी एक पामर जीव आहे म्हणून सांगायला लागलो. मायबापू फक्त भगवान परमात्म्याची सेवा करा आणि ज्या स्थितीमध्ये या, ज्या अवस्थेमध्ये या, त्या अवस्थेमध्ये राहून आपली आपण सोडवणूक करा. म्हणून आमचे माऊली ज्ञानोबा राय सांगतात, बाबा आपोली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. या संसारातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर आपली आपण सोडवणूक करा. आणि ती कशाच्या आधारानं होईल ते एकच करा, तुमच्या मुखामध्ये गोड मंगलमय भगवान परमात्म्याचं चिंतन ठेवा. नुसतं मनात ठेवू नका, ध्यानामध्ये पण ठेवा. हे मी सांगण्यापेक्षा माऊली ज्ञानोबा शेवटच्या चरणात